एकदा ही भाजी जर बनवून खाल्ली तर वारंवार बनवणार. याच्या समोर पनीरची भाजी सुद्धा विसरून जाणार, ही माझी गॅरंटी आहे. कोणती भाजी चला सांगते. तर इथे मी 4-5 मध्यम आकाराचे टमाटर घेतले होते. त्याला आपल्याला कापून घ्यायचे आहे. बारीक कापा किंवा मोठे कापा, शेवटी त्याला कुस्करायचेच आहे. आता एका कढाईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी चांगले तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे. नंतर ठेचलेला लसूण घालायचा आणि एक कांदा आपल्याला कापून घालायचा आहे. आणि कांदा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही, थोडासा उलटपलट करायचा. नंतर यामध्ये आपल्याला कापलेले टमाटर घालायचे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला आणि तिखट थोडंसं जास्तच घातलेलं आहे, कारण की ही भाजी थोडी झणझणीतच चांगली लागते. आणि नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मॅगी मसाला घालायला विसरू नका. टेस्ट खूप छान येते या भाजीची. अर्धा पॅकेट मॅगी मसाला घातला. छान असं मिक्स करून याला 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिटातच आपली भाजी बनवून तयार होते. पहा, अशा प्रकारे भाजी तर बनली आहे. आता याला पूर्णपणे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. आता तुम्ही याला मॅशरने सुद्धा मॅश करू शकता, पण मी थोडी आळशी आहे म्हणून मी सराट्याने याला मॅश करून घेतलं. शेवटी आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे आणि गॅस बंद करून यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मस्त झणझणीत टमाट्याची चटणी तयार आहे.